चला विनंती असेल फलंदाज देखील पाठवायचे आहेत आणि दोन्ही संघांचे 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे. SB प्रतिष्ठान आणि पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स या दोन टीममध्ये हा पहिला सामना सुरू होतोय. निरंजन सावंत सर आणि माने सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या पहिल्या सामन्यासाठी. आणि तिसरे पंच निरंजन सर झहीर खान. काल देखील त्यांना आपण पाहिलं होतं आणि आज देखील हे तीन पंच आपण पाहणार आहोत या कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये या दुसऱ्या दिवशी. फिरोज खान यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि खऱ्या अर्थाने कित्येक महिने तो झोपला नाहीये या स्पर्धेसाठी. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. सामना 6 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टॉस जिंकून या सकाळच्या सत्रामध्ये पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमने फिल्डिंग स्वीकारली. अनिकेत पाटील जे कॅप्टन आणि आयकॉन आहेत या टीमचे आणि दुसऱ्या बाजूला नितेश पाटील SB प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन. हे दोन संघ आमने सामने असतील. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत. आज 5 सामने खेळवायचे आहेत.
चला मॅचला आपण सुरुवात करूयात. साईनाथ भोईर प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट पुष्कर शिवांश 21 स्पोर्ट्स अशी ही लढत आपण पाहतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या दुसऱ्या दिवसाला आपण करूयात सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रोहित गायकर मॅन फ्रॉम मानिवली गावाचा हा खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट स्ट्राईक एंडला बॅटर प्रदीप काळन आणि त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंड वरती ॲज अ बॅटर योगेश पाटील. गेम ऑन. पहिला चेंडू. ओ इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे मात्र ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. श्री गणेशा होत असताना मदाच्या आतमध्ये साईनाथ भोईर प्रतिष्ठान या संघाचा 6 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र सुरुवात दमदार केली जाते दोन्ही संघांच्या वतीनं. चांगलं बॅटल एकंदरीत अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. ऑक्शन सेरेमनीमध्ये आपण पाहिलं होतं फार मोठी बोली लागली होती सर्व संघांवरती सर्व खेळाडूंवरती आणि त्या अनुषंगाने त्याचा पुरेपूर फायदा आणि त्याचा इथे मात्र उपयोग करून घेतील यात मात्र शंका नाही आहे. सुरुवातीच्या 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी असेल. 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट करावे लागतील. अन्यथा अंतिम षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एक धावफलकावरती जोडली. सकाळचं सत्र ऐतिहासिक क्रीडांगण आहे आपण पाहतोय कल्याण तालुक्यातील आणि नक्कीच कल्याण शहरातील हे ऐतिहासिक क्रीडांगण सुभाष मैदान आणि नक्कीच या क्रीडांगणावरती अनेक खेळाडू घडले आणि सुंदर अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी थोडीशी लेंथ खेचली होती. लाईन आली लेंथ मधून भरकटताना आणि इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अवंतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. टीम GTC ग्रामीण टेनिस cricket.in वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये तब्बल 4 कॅमेऱ्यांनी कव्हर केली जाते. त्यांचं देखील कौतुक. त्याचबरोबर आमच्या समवेत ॲज अ स्कोरर गुणलेखक नयनजी धुमाल मॅन फ्रॉम वरप आणि नक्कीच कल्याण तालुक्याचा गोड आवाज रोशनजी संते सर देखील आमच्या समवेत जॉईंट आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर बॅक टू बॅक या सलगचा दुसरा वाईट आणि धावसंख्या धावफलकावरती 3 वरती जाऊन पोहोचते. सुरुवात चांगली करावी लागेल. गोलंदाज रोहित गायकरला देखील पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. त्याच्यानंतर मात्र लेंथ मधून भरकटतोय. पुनश्च इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट्स आणि आता मात्र पुनश्च डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. एका बाजूला योगेश आहे त्याच्या सोबतीनं प्रदीप आहे आणि नक्कीच इथून मात्र सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी आता मात्र क्रीडांगणाच्या 4ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. जसजशा मॅचेस पुढे जातील तसतसा इथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल. सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांची देखील फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि नक्कीच सर्व कल्याण तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं केलं गेलं आणि त्यांचं देखील आम्ही पुनश्च हार्दिक आभार व्यक्त करू. आज ते देखील इथे मात्र स्पर्धेला उपस्थित राहतील. फिरोजभाई खान यांचं देखील या ठिकाणी मात्र फार मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं मागील वर्षामध्ये देखील त्यांची फार मोठी प्रचंड मेहनत होती आणि या दुसऱ्या हंगामासाठी देखील आता मात्र भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 4 वरती जाऊन पोहोचल्या. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. फिरोज शेख साहेब देखील उपस्थित. दरम्यान चांगला चेंडू त्याच्यावरती प्रतिहल्ला केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाते.
धावसंख्या धावफलकावरती 5 वरती जाऊन पोहोचली आहे. 5 धावा धावफलकावरती. सुरुवात इथे मात्र दमदार राहिली आहे रोहित गायकरची देखील. हो, चांगला चेंडू पैदळच्या आतमध्ये. इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल देखील टिपला. पहिला झटका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये साईनाथ भोईर प्रतिष्ठान या संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश होतोय बाद. बॅक टू द पविलियन. आणि आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेची मॅन ऑफ दी सिरीजची ही आकर्षक बाईक आपण पाहू शकता. सन्माननीय कांचनताई कुलकर्णी मॅडमच्या वतीनं इथे मात्र ही स्पॉन्सर करण्यात आले. आणि नक्कीच आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती या स्पर्धेचं वैशिष्ट्य. खऱ्या अर्थाने दुसऱ्या पर्वामध्ये आकर्षक बाईक आपण पाहतोय मॅन ऑफ दी सिरीजसाठी. त्याचबरोबरीनं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि एमर्जिंग प्लेअरसाठी देखील LED TVs इथे मात्र त्यांनी पुरस्कृत केल्यात. आणि या आकर्षक अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये फार मोठी स्पर्धा आणि या ठिकाणी मात्र तितकंच असं चांगला प्लॅटफॉर्म कल्याण तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती नितेश आपल्याला पाहायला मिळेल. नितेश सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 वरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. गोलंदाजी दमदार राहिली आहे. ओ, शॉर्ट लाईन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. हा चेंडू देखील येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये साईनाथ भोईर प्रतिष्ठान. हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील अनेक मान्यवर देखील आहेत. आणि समालोचन कक्षामध्ये आमच्या बाजूला आज स्कोरर, ऑफिशियल स्कोरर नयनजी धुमाल, मॅन फ्रॉम ओव्हरअप. आणि त्यांच्या बाजूला नक्कीच कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज अर्थातच आमचे रोशनजी संते सर देखील या स्पर्धेला लीड करत आहेत. अनेक मान्यवर आणि त्याचबरोबर आमचे समालोचन कक्ष देखील आमचे कॅमेरामॅन सकाळच्या सत्रामध्ये दाखवत आहेत. आणि सुंदर अशी स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च आम्ही करतोय मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 5 वरती जाऊन पोहोचले. आणि सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्वयंला आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर नितेश पाटील संघाचा आयकॉन खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परंतु आता स्ट्राईक असेल प्रदीप कालनकडे. पहिल्या षटकामध्ये धावा फार कमी बनल्यात. सकाळचं सत्र त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवात संत पाहायला मिळते SB प्रतिष्ठानच्या वतीनं. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिबेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं फार मोठी चेस आहे. आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमारेषे पार. हा तो आजच्या दिवसातील पहिला दमदार कल्याण तालुका प्रीमियर लीगचा दणदणीत खणखणीत चौकार.
पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र प्रदीप कालनने पहिला चेंडूवरती भव्य स्वागत केलं. गोलंदाज स्वयंचा पहिला चेंडूवरती चौकार येतोय. ओ हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला पकडला जातो अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज प्रदीप कालनचा खेळ. प्रदीप बॅक टू द पवेलियन. मॅचसाठी जे एस ग्रुप संघाचे संगणक आणि लारा 11 संघाचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे आणि त्यांचे सर्व खेळाडू देखील आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण या, कारण की त्यांचा देखील आपण छोटासा फोटो सेशन नीरज करणार आहोत, कारण की स्पर्धा देखील अतिशय मानाची सन्मानाची आपण पाहतोय. टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवली जाते. तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर लगेचच इथे मात्र सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे DJ मास्टर देखील इथे मात्र रंग भरत असताना, कारण की क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण नेहमीच पाहत असतो आणि आज मात्र प्रेक्षकांसाठी देखील ही पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती उगम शेलारला आपण पाहतोय. मागील नक्की चेंडूवरती आपण पाहिला प्रदीप काळांशी झेल, तिथे मात्र हरीश मिरकुटे होते. मॅन फ्रॉम दहागाव आणि नक्की चांगला झेल त्याने देखील टिपला आणि आता मात्र नवीन बॅटर उगम शेलार मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण की दोन्ही ताकदवर संघ आहेत एकमेकांच्या अगेन्स्ट. आता मात्र चांगला खेळ देखील करताना पाहायला मिळत आहेत. मागील चेंडूवरती आपण पाहिला तर विकेट्स देखील आले, परंतु भव्य स्वागत केलं होतं चौकारनं. थोडीशी घाई मी तर म्हणेन केली त्या ठिकाणी प्रदीप कालनने, कारण की 6 षटकांची मॅच होती. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. गोलंदाज तयार. ओ चांगला फटका आहे, पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो व्हॉट अ कॅच, व्हॉट अ जजमेंट. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा झटका मधाच्या आतमध्ये. टीम SB प्रतिष्ठानला फलंदाज उगम शेलार 0 बाद. विकेट्स घेतले. आता मात्र विकेट स्टॅटिक्सच्या उंबरठ्यावरती गोलंदाज स्वयंला आपण पाहतोय. मागील दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली तर निखिलने विकेट सॅट्रिक घेतली होती. तब्बल 5 विकेट्स एका षटकामध्ये घेतले होते. आमचे स्कोरर देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, ऑफिशियल स्कोरर. आणि नक्कीच आता मात्र इथे आजच्या दिवसातील ही पहिली विकेट सॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज स्वयं, हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये प्रेम भोईर ज्युनियरला आपण पाहतोय. आता मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण पाहिलं तर
आतमध्ये एक झाड आहे, त्या झाडाला जर लागला चेंडू तर षटकार असेल, या गोष्टीची नोंद घ्या. हो, इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु कमालीचा झेल टिपला. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट एफर्ट्स, आणि आजच्या दिवसातील ही पहिली विकेट हॅट्रिक संपादित केल्या. गोलंदाज स्वयं ऑन दी मार्क, आणि इथे फलंदाज बाद होईल. प्रेम भोईर शून्यावरती बाद. ते मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता, अगदी शॉर्ट लेंथ होती, त्याच्यावरती पुल देखील केला होता, परंतु क्षेत्ररक्षक अगदी वेगाने गेले. आणि वॉट अ कॅच, वॉट अ एफर्ट्स, चांगला झेल क्षेत्ररक्षकाने टिपला. स्वयं पाटील होते खरं तर, नक्कीच यशांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर चांगला झेल त्यांनी देखील टिपला. अगदी वेगाने गेले, शॉट थर्डला होते, आणि तिथून मात्र अतिशय सुरेख झेल टिपला. एका बाजूला स्वयं खाडे, आणि नक्कीच त्याच्या अगेन्स्ट चांगला झेल देखील टिपला. नवीन बॅटर मदशातमध्ये मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. संघाचा आयकॉन खेळाडू एका बाजूला अजूनही स्टेबल आहे, नितीश पाटील, त्याच्यावरती आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल, परंतु इथून साथ त्यांना देखील द्यावी लागेल. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, परंतु गोलंदाज स्वयंचं देखील कौतुक करावं लागेल. हो, चांगली गोलंदाजी, सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळते. गोलंदाज स्वयं खाडेला आपण पाहतोय, मागील चेंडूवरती देखील विकेट आली, आणि आता मात्र हा चेंडू अत्यंत वेगाने हाताळला होता, आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती विचार केला तर 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती जरूर आहेत, परंतु इथून मात्र कमीत कमी 50 ते 60 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल टीम एसबी प्रतिष्ठानला. गोलंदाज तयार, अंतिम चेंडू घेऊन स्वयं खाडे. ओ, सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने इथे मात्र पुश केला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आहे नितीश पाटीलने, कारण की त्याला देखील ठाऊक आहे एका बाजूने विकेट जात आहेत. अंतिम चेंडूवरती सिंगल घेतली, आणि स्ट्राईक आता मात्र स्वतःकडे ठेवत असताना मधाशातमध्ये आज संघाचा आयकॉन नितीश पाटील. 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. एसबी प्रतिष्ठानच्या विकेट्स गमावले ते म्हणजे तब्बल 4. येस, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती अनुराग देखील सज्ज होतोय. असं वाटलं होतं की पुनश्च इथे मात्र गोलंदाजी रोहित गायकरला देतील, परंतु वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळी रणनीती आखली गेली आहे. कारण की एका बाजूने नितीश पाटीलची विकेट्स फार महत्त्वाची असेल, कारण की आतापर्यंत चांगला एफर्ट्स दिला गोलंदाजीच्या जोरावरती पुष्कर शिवांश 21 फूट संघाने. आणि आता इथून मात्र नितीश पाटील कशा पद्धतीची कामगिरी करेल हे देखील पाहावं लागेल. वॉट अ स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र हो कमालीचा झेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये डीप पॉइंटला कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज
नितेश पाटील होतोय बाद. पाटील संघाचा आयकॉन खेळाडू देखील आता मात्र निराश पावलांनी डगावच्या दिशेने गेला आणि आज खऱ्या अर्थाने इथे मात्र सुरुवात दमदार राहिली आहे. पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स संघाच्या वतीनं फ्रँकी होते. अगदी आपण पाहिलं तर डीप पॉइंटला पहिल्या प्रयत्नामध्ये झेल जरूर हातातून निसटला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये निकेत पाटील सज्ज होतोय. मान फ्रॉम उसरगरचा हा खेळाडू आहे आणि आता मात्र इथे त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. हो, परंतु गोलंदाजाने इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. जो प्रेशर सुरुवातीच्या षटकापासून बनवला होता रोहित गायकरनं, त्याच्यावरती इथे मात्र शेवटपर्यंत रोखठोक प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये देत असता मधाच्या आतमध्ये पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स संघाला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल SB प्रतिष्ठानला, कारण की सुरुवातीचे 5 विकेट्स आता मात्र नक्कीच तंबूच्या आशाला गेलेले आहेत आणि इथून मात्र 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या खेळाडूला एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावर अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. हो, आडव्या बाटण्या ऑन्सला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईनला एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी इथे मात्र प्रयत्न करावा लागते. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाते. संघर्ष सुरू आता मात्र धावांसाठी इथे वाट पाहावी लागते. मधाच्या आतमध्ये SB प्रतिष्ठान संघाला ज्या पद्धतीनं गोलंदाजी इथे मात्र सुरू झाली तशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला एकंदरीत खेळ आतापर्यंत राहिलाय. दोन्ही संघांच्या वतीनं धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचली आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व अतिशय उत्साहाने आनंदाने आपण पाहतोय. ओ, फटका दमदार आहे, परंतु मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. ओ, इथे मात्र चुकीचा अनुमान लावला. डायरेक्ट हिटची संधी पुनश्च निर्माण झाली होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये धाव सुरू आहे. कारण की झेल ड्रॉप झाला, तिथे मात्र विकेट्स आली असती. त्याच्यावरती इथे या तब्बल 3 धावा पळून काढल्या. छोटीशी चुकी थोडीशी महागात पडली आहे. विकेट्स पुन्हा एकदा इथे प्राप्त झाला असता अनुरागला, परंतु झेल ड्रॉप झाला. अगदी मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाने शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला त्याच्या आणि त्या अनुषंगाने इथे या 3 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. कॅचेस विन द मॅचेस अनेकदा आपण म्हणत असतो, परंतु ही कॅच सोडली आणि जीवनदान मिळाले. इतिहास जेव्हा जेव्हा झेल सुटले तेव्हा तेव्हा घडला, परंतु आता सध्याच्या घडीला आवश्यकता आहे ती म्हणजे धावांची. SB प्रतिष्ठानसाठी बॅकफुटला गेले, स्लाइस गेला आणि नक्कीच क्षेत्ररक्षक येतात स्वीपर कव्हरला. तत्पूर्वी धावा मिळतील 2. सिंगल डबलने आता मात्र धावा पुढे नेण्याचा मनसुबा आखलाय मयूर आणि त्याच्या सोबतीनं निकेत पाटीलला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचले. 50 ते 60 धावा इथून मात्र धावफलकावरती जोडाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात डगआउटच्या आशेला गेले, परंतु इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. ओ, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक होते. शॉट थर्डला थोडीशी मिसफील झाली आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. क्षेत्ररक्षकांनी इथे मात्र नक्की चांगली कामगिरी सध्याच्या घडीला केल्या. पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्सच्या वतीनं एक झेल वगळता उर्वरित सर्व चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षणाची कामगिरी या संघाने केली. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 5 विकेट्स. साईनाथ भोईर प्रतिष्ठान.
पुणेच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं कल्याण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 19 वरती 5 विकेट्स आतापर्यंत आपण पाहिले. सुरुवातीच्या 3 षटकांचा खेळ समाप्त. आता मात्र 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत SB प्रतिष्ठान संघ पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण की आतापर्यंत सुरुवातीच्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये रोहित गायकरनं इकॉनॉमिकल षटक हाताळलं, फक्त 5 धावा खर्च करत महत्त्वाची 1 विकेट्स घेतली. तदनंतर स्वयं खाडे आले, स्वयंने देखील 6 धावा खर्च करत विकेट्स हॅट्रिक तिथे मात्र प्रस्थापित केली. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अनुरागला आपण पाहिलं, अनुरागने देखील 8 धावा खर्च करत महत्त्वाची 1 विकेट्स घेतली. आणि आता मात्र पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेतला आपण पाहतोय. अनिकेतवरती विश्वास दाखवला. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. आडव्या बॅटने ऑन ड्राईव्ह केलंय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून येतात. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 21 ऑन दी बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आणि सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय. हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहतो, बॉटम बॉलमध्ये संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी इरादे स्पष्ट केलेत पुष्कर शिवांश 21 स्पोर्ट्स संघाने, कारण की गोलंदाजाने देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली. त्यांना 7 मधाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांनी देखील तितकीच चांगली दिली, परंतु इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. पुणेच्या इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला सज्ज असतील. 1च धाव मिळेल. धावफलक 22 वरती जाऊन पोहोचले. एका बाजूने मयूर स्ट्रगल करते, दुसऱ्या बाजूने निकित पाटील देखील संघर्ष करतोय, परंतु हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळाली, परंतु पुढे जाऊन इथे मात्र धावांचा आलेख उंचावावा लागेल, एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. कॅप्टनचं देखील कौतुक करावं लागेल 21 स्पोर्ट्सच्या, कारण की ज्या पद्धतीची रणनीती त्यांनी देखील आखली आहे. कारण की रोहित गायकरने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, त्यांना पुणेच्या गोलंदाजी दिली नाही. तदनंतर स्वयंला आणलं, स्वयंने देखील 3 विकेट्स घेतल्या, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. अनुरागला देखील आपण पाहिलं, परंतु या 3ही गोलंदाजांना वगळता आता मात्र गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. अनिकेतवरती हा फार मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, KPL चौकार. पुढील दोन्ही संघाने टॉस साठी सज्ज राहायचंय, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. लारा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहणार आहोत JS ग्रुप. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. हो, इथे मात्र अत्यंत वेगाने चेंडू हाताळला होता, वेगावरती स्वार झाले होते. अनिकेत पाटीलचा अंतिम चेंडू आपण पाहिला आणि तो चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल काय घडले, काय बिघडलं मधाच्या आतमध्ये. यस, पंचांनी आधीच डॉट चेंडू दिला होता, त्या अनुषंगाने इथे मात्र डॉट बॉल असेल आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 रन्स ऑन दी बोर्ड, 26 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात टीम SB प्रतिष्ठान.
मीटिंग करू नका, कारण की 3 षटकांच्या अखेरीस आपण तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला होता. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, कारण की आज विचार केला तर आजचा हा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तब्बल नक्कीच एक मॅच शिल्लक देखील राहिली होती आणि त्या अनुषंगाने आता मात्र पंच देखील इथे मात्र सक्त ताकीद देतात की इथून मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि ही पहिली मॅच आपण पाहतो SB प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स या दोन्ही दिग्गज संघादरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा, 5 विकेट्स घेतले आहेत आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित गायकरला पाहायला मिळेल, कारण की रोहितने देखील पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी केली होती आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा रोहितला आपण पाहतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. हो, रोहितचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी राहिली आहे रोहितचं देखील. लेग बायशी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. हो, इथे घडलंय काय माहिती आतमध्ये. फिंगर अप आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपाने होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. डीजे मास्टर देखील रंग भरतायत. डीजे सचिनला आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल. आमच्या स्क्रीनवरती ही छोटी आमची चिमुकले आपण पाहू शकता. प्रेक्षक म्हणून आज ती देखील सज्ज आहे. क्यूट बेबी आणि तिचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक सरशार्दिक स्वागत, कारण की नक्कीच अनेक क्रीडा रसिक आपण पाहतोय. सानिया चौहान इथे मात्र सज्ज आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता आणि नक्कीच सर्व खेळाडूंना आणि या स्पर्धेला शुभेच्छा देत्या. क्यूट स्माइल आणि तिचं देखील कौतुक. जाऊयात मॅचच्या दिशेनं. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता सज्ज होतोय. आडव्या बॅटने इथे मात्र नक्कीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह केल्याने तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेका धावेने इथे मात्र समीकरण पुढे जातोय. रोहित पाटीलला आपण पाहतोय नवीन बॅटर. मी तर म्हणेल मागील चेंडूवरती नक्कीच सॅक्रिफाईस केली असेल विकेट्स रोहित पाटीलसाठी, कारण की आता मात्र रोहितकडे क्षमता मोठे फटके मारण्याची. स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी नेहमीच करतोय ग्रामीण फॉर्मॅटमध्ये, परंतु आता मात्र इथे आवश्यकता असेल SB प्रतिष्ठानला मोठ्या फटक्यांची, कारण की 28 धावा धावफलकावरती आहेत आणि उर्वरित 10 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज रोहित पुनश्च सज्ज. हो, चांगली गोलंदाजी. सातत्याने यॉर्कर लेन चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट लेंथ चेंडू इथे मात्र पाहायला मिळत नाहीयेत आणि कौतुक करावं लागेल रोहित गायकरचा देखील. मानिवली गावाचा हा खेळाडू नक्कीच ग्रामीण क्रिकेट चांगला खेळला, त्याच्यानंतर इथे मात्र त्याची देखील वर्णी लागली कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये आणि नक्कीच पुष्कर शिवांश AK स्पोर्ट संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवला. विश्वासाला सार्थ ठरून गोलंदाजी आतापर्यंत केले आहे. पुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर रोहित पाटीलचा क्लास. दमदार स्ट्रोक, षटकार. निकेत पाटीलच्या बॅटमधून षटकाराला, कारण की रोहित पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती होते. थोडीशी लेन खेचली होती. सातत्याने आपण विचार केला तर रोहित गायकर नक्कीच खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती, परंतु व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये इथे हा षटकार येतोय. 35 धावा धावफलकावरती. ओ, सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केले डीप मधून क्षेत्ररक्षक
ऑर्थोनॉट्स लॉंग ऑन मधून आले तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 36 वरती धावफलक जाऊन पोहोचते आहे. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू देखील निर्णायक असेल. रोहित पाटीलकडे स्ट्राईक आहे. 36 धावा धावफलकावरती जोडल्यात. 50 धावांपर्यंत इथून मात्र जावं लागेल, कारण की SB प्रतिष्ठान संघाची देखील गोलंदाजी तितकीच दमदार आहे. प्रयत्न करावे लागतील. ओ सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले तर फॉलो थ्रो मध्ये इथे मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु अंतिम चेंडूवरती ही सिंगल आली आणि अशा पद्धतीनं सुरुवातीच्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम SB प्रतिष्ठान. तर JS ग्रुप संघाचे संघनायक आणि लारा 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत पाटीलला आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी अनिकेतने देखील केली होती आणि एकंदरीत चांगला खेळ राहिला आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स संघाच्या वतीनं 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. थोडासा संघर्ष जरूर केला. साईनाथ भोईर फॅन टीम SB प्रतिष्ठान. अंतिम षटकाचा पहिला चेंडू आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. ही ताकद आहे रोहित पाटीलचा आणि ते कौशल्य आता मात्र मधाशातमध्ये पहिला चेंडूवरती दाखवला. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडूला आता मात्र फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. KPL चौकार. त्याच्यानंतर चौकार. आता मात्र सूर गवसला गेला जातोय, म्हणजेच रोहित पाटीलच्या माध्यमातून 47 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू होता. इथे मात्र चांगला स्ट्रोक त्याच्यावरती पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केले डीपमध्ये क्षेत्ररक्षक, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि लगेचच इथे मात्र सिंगलला डबलमध्ये परावर्तित केला आणि या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 49 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र एक फायटिंग स्कोर नयन धुमाल धावफलकावरती पाहायला मिळतोय, कारण की सुरुवातीच्या 4 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये आपण विचार केला तर 12 धावा तब्बल 3 चेंडूवरती धावफलकावरती जोडल्यात. पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं. शेवटचं ऑफिशियल कॉल दोन्ही संघांसाठी. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं हलक्या हाताने, त्याच्यावरती सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद.
7 विकेट्स गेल्यात, या गोष्टीची नोंद घ्या. 7 विकेट्स आतापर्यंत गेले. धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट, 50 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले. ते एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे मात्र स्ट्राईक एंड वरती फेकी देखील ऍक्युरेट होती. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाल्या आणि या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 52, 52 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहे, तो म्हणजेच 1 आणि एका चेंडूचा आता मात्र खेळ शिल्लक आहे. आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत पुढील मॅचचा. धावसंख्या धावफलकावरती 52 वरती जाऊन पोहोचल्या. एक फायटिंग स्कोअर, एक सन्मानजनक स्कोअर आता मात्र धावफलकावरती SB प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक असेल ते म्हणजेच ॲज अ बॅटर रोहित पाटीलकडे. रोहित स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 7 चेंडू फेस केले, 17 धावा जरूर बनवल्यात. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय डिप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अब तक 56 धावा आणि जिंकण्यासाठी 57 धावेची आवश्यकता असेल, ती म्हणजेच पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स या संघाला. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र सज्ज असतील. लारा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट JS ग्रुप. या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपण टॉस देखील करूयात. येस, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण ज्या रस्त्यावरती गाड्या पार्क केल्यात टू व्हीलर्स, त्या थोड्याशा बाजूला पार्क करा, कारण की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थोडासा त्रास होतोय. तर ही कळकळीची विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. ज्या कोणाच्या बाईक्स आपण रस्त्यावरती पार्क केल्यात त्या थोड्याशा आपण बाजूला लावायच्यात. चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. लारा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण JS ग्रुप या 2 दिग्गज संघादरम्यान मॅच पाहणार आहोत. चला गोट्या मामांना विनंती असेल आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया टॉस. एका बाजूला JS ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आमच्या समवेत लारा 11 संघाचे संघनायक आहेत. आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. हेड इज द कॉल आणि यस हेड आलाय. तर नक्कीच इथे मात्र टॉस जिंकलाय तो म्हणजेच लारा 11 संघानं. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. खूप खूप शुभेच्छा असतील. लारा 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू आता सध्या. 6 षटकांची नक्कीच ही मॅच आहे आणि समोर आपण पाहिलं तर JS ग्रुप हा संघ आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच असे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील? गोलंदाज आमच्याकडे मॅडी आहेत, मग नंतर आपलं हे विजय पवार आहेत आमच्या आयकॉन. त्यांना मी खूप खूप बोलतोय की आमचा एफर्ट टाके आणि कमीत कमी स्कोअर मारून ते थांबवायचं आपलं. विचार केला तर आपण एक गाव एक संघ अनेकदा खेळत असतो, परंतु लीग फॉर्मॅटची ही स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य असं आयोजन आहे. या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आम्ही खूप खूप आभार फिरोजचा की आम्हाला ले अपॉर्च्युनिटी देतात आणि कल्याण तालुका प्रीमियर लीग या वर्षात चांगलं आणि प्रॉपर एकदम सध्या आपलं होईल. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच या ठिकाणी आमच्या समवेत या JS ग्रुप संघाचे संघनायक आहेत. टॉस इथे गमावला, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु आता मनाविरुद्ध किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असतील आणि आज कॅप्टन कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा असतील? 60 to 65 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. आणि बॅट्समन आहेत, रविदा आहे, अतुल आहेत आणि चांगले चांगले बॅट्समन आहेत. विचार केला तर आपण अनेकदा आपल्या गावाकडून खेळत असतं, परंतु लीग फॉर्मॅट मॅचेसमध्ये नक्कीच सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन खेळावं लागत असते. आणि स्पर्धा म्हटली तर नक्कीच तालुका लेवलची स्पर्धा आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय आणि नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच कमी एंट्रीमध्ये आपण प्राईज वगैरे बघितलं खूप जास्त ठेवलेलं आहे आणि त्यांनी त्या प्रकारचं आयोजन पण खूप सुंदर केलेलं आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. या ठिकाणी मात्र टॉस जिंकलाय लारा 11 संघाने. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी जे एस ग्रुप या संघाला. इथे मात्र जाऊयात पुढील सेशनसाठी. सज्ज असतील कॉम्बॉक्स मध्ये आमचे रोशनजी संते सर, व्हॉइस ऑफ घारिवली डोंबिवलीचा गोडाबाज. ऐकूयात पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. सुस्वागतम. एस बी प्रतिष्ठान या टीमचे टीम ओनर आदरणीय गणेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स हा संघ. हे या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. 57 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघे 19 होत्या, त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलं. हायलाईट आपण पाहू शकाल फर्स्ट इनिंगचे. रोहित पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली, त्याला खूप चांगली साथ निकेतने देखील दिली आहे आणि रोहित पाटीलने 21 धाव बनवल्या. निकेत पाटीलने देखील 16 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आघाडीचे 5 ते 6 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते, त्यानंतर रोहित पाटील आणि निकेत पाटीलमध्ये चांगली पार्टनरशिप. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल एस बी प्रतिष्ठान या टीमला. साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि सामना सुरू आहे पुष्कर शिवांश AK स्पोर्ट्स या दोन टीममध्ये. पहिले दोन्ही सामने हे 6-6 षटकांचे असतील. काल एक सामना बॅलेन्स राहिलेला आहे, तो आम्ही शनिवारी कव्हर करणार आहोत. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला 5 सामने खेळवायचे आहेत. 2 संघ आज क्वालिफाय होतील सुपर 8साठी. काल एक संघ झाला आहे सुपर 8साठी क्वालिफाय, तो म्हणजेच बल्ल्याणी टायगर्स हा संघ. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये ॲज अ आयकॉन कल्याण तालुका प्रीमियर लीगमध्ये नितेश पाटीलला आपण पाहतो आहे आणि तो सज्ज होतो आहे. नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग नक्कीच झाली नाही आहे नितेश पाटीलकडून, परंतु अपेक्षा आहे संघाला, कारण की कॅप्टन आहे नितेश पाटील. 57 धाव बनवायच्या आहेत. स्वयं पाटील आणि अनिकेत पाटील ही जोडी दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख शुभेच्छा. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पहिला चेंडू आला डॉट बॉल. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजेच पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमकडून राहुलजी मोरे यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषेच्या बाहेर हा पहिला चौकार येतोय या इनिंगमधील स्वयं पाटीलच्या बॅटमधून.
दिवसामध्ये पहिले दोन्ही सामने टाय झाले होते. अनिकेत पाटील, आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळी लाईन पाहावी लागणार आहे. निरंजन सावंत सरांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल, अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचे सामने आपण पाहतोय. आज दुसरा दिवस आहे आणि पहिला सामना सुरू आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. चेंडू पॅडवरती ब्रश झाला होता. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय कल्याण तालुका प्रीमियर लीगचं हे आयोजन. नक्कीच अहमदभाई कांबळे साहेबांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे, कारण की पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, धावबादची संधी आहे आणि विकेट 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 मिळाली आहे. धावबादच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद स्वयं पाटील. बॅक टू द पविलियन. राहुल ठाकूर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती कॉर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस, नो, वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये, त्यामुळे स्वयं पाटील बाद झालेत. आमच्यासोबत नयन धुमाल आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक, नामवंत गुणलेखक आहेत या संपूर्ण कल्याण तालुक्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये. नयन धुमाळ यांचं नाव चर्चेमध्ये आहे सध्याच्या घडीला, ट्रेंडिंगमध्ये. यावीस पटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा पटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनने कॅप्टनची विकेट मिळवली आहे. अनिकेत पाटील बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आहे ज्युनियर प्रेम भोईर.
काल सिनियर प्रेम भोईरला आपण पाहिलं, आज ज्युनियर प्रेम भोईर आहेत, उंबारलीचेच आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक हा पहिला सुरू आहे. 57 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. पुष्कर शिवांश एके स्पोर्ट्स या टीमला आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावलेत. हरीश आणि राहुल ही जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. हरीश मिरकुटे हे नाव खूप मोठं आहे या कल्याण विभागातील, कल्याण ग्रामीणमधील स्पेशली. मॅन फ्रॉम दहागावचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक इनला बॅट्समन राहुल आहेत. राहुल ठाकूर खंबाल पाडायचे आहेत. प्रचंड वेग आहे प्रेम भोईरच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवरती वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय. पहिल्या चेंडूवरती राहुल ठाकूरला आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 8 धावा. धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 49 या मॅचमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी प्रेम भोईर करतायत या षटकामध्ये. नक्कीच लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. चांगली गोलंदाजी, लेंथ लाईन खूप चांगली आहे. फार कमी वयाचा हा गोलंदाज आपण पाहतोय प्रेम भोईर आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. KTPL सीझन 2 अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलेलं आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय अरसलान शेख, जिशान अहमद आणि तौसिफ शेख यांच्या माध्यमातून. गॅपमधून चेंडू चाललाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. फलंदाज राहुल ठाकूरच्या बॅटमधून. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमला राहुल ठाकूर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन अनुराग येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 5व्या क्रमांकावरती 3/13 ही धावसंख्या आहे. पुष्कर शिवांश 11 या टीमची या मॅचमध्ये, जिथे 6 षटकांमध्ये 57 धावा बनवायच्या आहेत.
प्रेम भोईरने विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉइंटला. चांगली फिल्डिंग 30 या सर्कलमध्ये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 14 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. हरेश मिरकुटे, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. खऱ्या अर्थाने 3 महत्त्वाचे फलंदाज खूप लवकर बाद झालेत. आता मात्र या मॅचमध्ये जिम्मेदारी आणि जबाबदारी वाढली आहे. हरेश मिरकुटेच्या खांद्यावरती या सामन्याची जिम्मेदारी असेल, कारण की हरेश एक नाव खूप मोठं आहे आणि हरेशमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. अनेक मोठे मोठे टुर्नामेंट गाजवलेले आहेत याच हरेश मिरकुटेने. चॉप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट होत नाहीये. बचावलेत फलंदाज आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3/14. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज या मॅचमध्ये आहे पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमला. बाजूनी बनवायचे आहेत या मॅचमध्ये. हर्षद भंडारी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम हेदूटने. स्ट्राईक इनला बॅट्समन अनुराग आहेत. चोवीस चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद भंडारी. वेगवान गोलंदाज आहे, टॉप एज क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. अनुराग बॅक टू द पविलियन. राजेश आणि हरेश कडून पुष्कर शिवांश 11 या टीमला या मॅचमध्ये, कारण की सातत्याने विकेट गमावलेत. नयन आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. ड्राईव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील. चेंडूवरती
उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. अशी सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये झाली होती एस बी प्रतिष्ठान या टीमची. 3 षटकांमध्ये 19 धाव बनवल्या होत्या. 5 विकेट देखील गमावले होते पहिल्या इनिंगमध्ये. त्यानंतर खूप चांगलं कमबॅक राहिलं एस बी प्रतिष्ठान या टीमचं. गणेश पाटील साहेबांचा संघ आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय राहुल मोरे यांचा संघ. पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स. प्रचंड वेग आहे. हर्षद भंडारीच्या गोलंदाजीमध्ये इम्प्रेस करतोय हा गोलंदाज हर्षद या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. स्टेप आउट केले होतं. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. वर्चस्व आपण पाहतो या सामन्यावरती निर्माण करताना. चांगलं बॅटल आहे या दोन टीममध्ये. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मान्यवरांचं आगमन होतं. आदरणीय संजय खामटे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवू शकले नाहीयेत आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. चांगली गोलंदाजी नितेश पाटील असतील, प्रेम भोईर असतील आणि आता मात्र हर्षद भंडारी करतायत. स्विच इट. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जेव्हा बॅटिंग सुरू होती साईनाथ भोईर प्रतिष्ठान या टीमची तेव्हा देखील 3 षटकांमध्ये 19 बनवल्या होत्या. परंतु एस बी प्रतिष्ठान या टीमने 5 विकेट गमावले होते आणि या इनिंगमध्ये आतापर्यंत 4 विकेट गमावलेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमला. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज राजेश आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये येतोय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन ज्युनियर प्रेम भोईर.
बॅटच्या आतली कडा आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रदीप कालन होते. शॉट फाईन लेगला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला टीममध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडेसे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही कारण की स्ट्राईक ठेवायचे आहे हरीश मिरकुटेला. हरीश मिरकुटे एक विस्फोटक फलंदाज आहेत. चौकार षटकार मारावे लागतील या इनिंगमध्ये कारण की संघाला गरज आहे. मोठे फटके आले नाही आहेत आतापर्यंत. फक्त 2च चौकार आलेत या इनिंगमध्ये. एक चौकार स्वयं पाटीलने लगावला होता. एक चौकार राहुलने लगावला होता. ऐतिहासिक हे सुभाष मैदान आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच प्रेम भोईर करतोय. त्यामुळेच त्याच्यावरती संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि सेकंड स्पेलमध्ये त्याला इन्व्हाइट केलेला आहे. आणि आत्तापर्यंत देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. एकही मोठा फटका आला नाही आहे नक्कीच प्रेमच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद राजेश बॅक टू द पवेलियन लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय पुष्कर शिवांश 11 या टीमची. फ्रँकी येत आहेत नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. अर्धा संघ तंबूमध्ये परतला 21 या धावसंख्येवरती. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. एकूण पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यानंतर कांचनताई कुलकर्णी मॅडम यांचा देखील मी मनापासून आभार मानेन. या स्पर्धेसाठी 4 LED TV आणि मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटी लाभलेली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. समीकरण कठीण होत चाललेलं आहे कारण की मोठे फटके येत नाही आहेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आणि 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. तेरा चेंडू आणि बनवायच्या धावा 35. फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा. शॉट थर्डमॅनला सागर म्हात्रे आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मिळते एक धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 धावा. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत
पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमला. हर्षद भंडारी येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 34 धावा बनवायच्या आहेत. हर्षद वर्सेस हरेश हे बॅटल तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये. हरीश मिरकुटे ऑन स्ट्राईक. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. हरीश यांचा स्ट्राईक ठेवायचे आहे स्वतःकडे आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक, 34 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन टीम मध्ये सुरू आहे, परंतु सामना कठीण होत चाललेला आहे कारण की अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही. अनिकेत पाटीलला खूप लवकर बाद झाला, स्वयं पाटील देखील खूप लवकर बाद झाला. त्यानंतर हा संघ बॅकफूटवरती आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यष्ट उद्ध्वस्त, दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. हरेश बॅक टू द पवेलियन. सो मच. राहुल मोरे येत आहेत, संघ मालक आहेत पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स या टीमचे. शाकाल या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये. बघूया कशी कामगिरी ते करतायत कारण की संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. 10 चेंडू आणि 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मी नितेश पाटील आणि योगेश पाटील यांचं कौतुक करेन. नक्कीच नितेश पाटील जे कॅप्टन आहेत, योगेश पाटील दांडगा अनुभव आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच SB प्रतिष्ठान या टीमला होतो आहे. या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे, पूर्णपणे या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. नक्कीच खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलाय. हा डॉट बॉल, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हर्षद भंडारी करतायत. प्रेम भोईर असतील, हर्षद भंडारी असतील, यांनी इम्प्रेस केलंय. नक्कीच नितेश पाटीलने देखील पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस फटका चांगला आहे डीपमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. डीपमध्ये योगेश पाटील होते, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावा बनवायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आहे लारा 11 या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि JS ग्रुप
या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33. हर्षद भंडारीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे हर्षद भंडारीने आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती साईनाथ भोईर प्रतिष्ठान या संघाने. चला नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ आमने सामने असणार आहेत. विजय पवार आणि अमर ठाकूर यांचा. काही टीम मीटिंग करायची ते आत्ताच करा, कारण की हा सामना संपल्यानंतर लगेचच तो सामना सुरू होईल. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवर पुल सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर आहे तो चौकार. रोहित पाटील नवीन गोलंदाज आहेत आणि राहुल मोरेने हा चौकार लगावलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव पंचांचा. बॅटकट आहे आणि यस बॅटकट आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 29. 4 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये, कारण की जरी 4 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये वापसी करेल पुष्कर शिवांश 11 हा संघ. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. नक्कीच बॅट्समन पासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यावीस वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आहे. 27 अजूनही बनवायचे आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. नक्कीच कटर हा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. रोहित पाटीलची ही खासियत आहे. आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि तो येतोय 9व्या क्रमांकावरती आतिश कोळी. आणि पहिला चेंडू आतिशने उडवलाय. सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय
आतिश कोहलीच्या बॅटमधून. चांगला फलंदाज आहे आतिश. कोच देखील आहेत, हे देखील महत्त्वाची गोष्ट आतिशच्या बाबतीमध्ये, कारण की अनेक खेळाडूंना तो घडवतोय आतिश. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग आहे आणि सामना होतोय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे SB प्रतिष्ठान या टीमने. SB प्रतिष्ठान संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक पुष्कर शिवांश 11 या टीमचं. या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळली, 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. हर्षद भंडारी आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. शुभ असते आपण देऊया हर्षद भंडारीला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या पहिल्या सामन्याचा. चला विनंती असेल विजय पवार अँड कंपनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लारा 11 ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि JS ग्रुप या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. 6 षटकांचा सामना असेल. हर्षद अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे या मॅचमध्ये. 2 षटकं हाताळली, अवघ्या 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. अभिनंदन.